आपल्या आयुष्यातल्या एका टप्प्यावरती माझ्याकडे कार आहे, बंगला आहे, घर आहे, आवश्यक त्या सुविधा आहेत, ज्याला आपण स्थैर्य म्हणतो, ते स्थैर्य आलंय. आणि मग आता पुढे काय? पूर्वी जर का वयाच्या 60व्या 65व्या वर्षी लोक या स्थितीला पोचत असतील तर ते आता 50 45 पुढे जाऊन 40 पुढे जाऊन 35 अशा वयोगटामध्येच येतील. तर आपल्या कामाची किंवा आपल्या आयुष्याची अर्थपूर्णता, मिनिंगफुलनेस, पर्पज या सगळ्या गोष्टी आपण कदाचित कुठेतरी कॉलेजमध्ये असतानाच्या काळामध्ये विचार करतो आणि मग त्यानंतर पुढच्या सगळ्या गडबडीत इतके अडकतो की थेट मिडल एज म्हणजे 35-40च्या आसपास आल्यानंतर हा प्रश्न परत आपल्या मनापुढे येतो. याला एक चॅनल शोधण्याकरता मला असं वाटतं की आपण परत आपल्या कॉलेज आयुष्याकडे थोडंसं वळून पाहावं. तर कॉलेज आयुष्यामध्ये आपण काहीतरी शिकण्याची उर्मी ही मनामध्ये राखतो, ती उर्मी आपल्याला पुन्हा उपयोगी पडू शकते. शाळेच्या किंवा कॉलेजच्या आयुष्यामध्ये आपल्याला मैत्री किंवा मित्रमंडळी हे उपयोगी ठरलेले असतात, एकमेकांची मदत झालेली असते, कधी भांडणं देखील झालेली असतात, पण त्या भांडणांमध्ये देखील गंमत असते. आपली मैत्री आणि आपले सोशल सर्कल्स ही आपल्याला पुन्हा उपयोगी पडू शकतात किंवा त्यांच्याबरोबर पुन्हा कनेक्ट होणं हे आपल्याला करावं लागतं. रिक्रिएशन, एंटरटेनमेंट या विषयामध्ये आपल्याला नेमकं काय आवडतं? रसिकता असं म्हणतो, म्हणजे एखाद्या काव्य, नाट्य, चित्रपट किंवा एखादं चित्र, एखादी कला याकडे आपण किती छान पद्धतीनं पाहू शकतो, किंवा नृत्य यासारख्या अनेक कलांच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहू शकतो. प्रवास किंवा निसर्गामध्ये हिंडणं, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज ज्या निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला करता येतील, यामुळे देखील आपल्याला आपल्या वैचारिक स्थैर्यावरती उपयोग त्याचा होतो. आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ठरवण्याचा देखील आपण एक कालावधी घ्यावा आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला एखादा छानसा मार्गदर्शक मिळाला जो गायडन्स करू शकेल, मेंटर करू शकेल तुम्हाला. तर मेंटरिंगला वय आणि वयाचा धरबंध हा नाही. म्हणजे आपल्या वयाच्या 40व्या वर्षी कदाचित आपल्याला एखाद्या 25 वर्षाच्या व्यक्तीकडनं सुद्धा गायडन्स मिळू शकतो. तर अशा प्रकारचं कोचिंग, मेंटरिंग देखील आपण घ्यावं आणि त्या घेतल्याचा उपयोग होताना दिसतो. म्हणजे मग आपल्याला आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा एक सेकंड इनिंग किंवा सेकंड सायकल असं आपल्याला त्याच्याकडे बघता येऊ शकतं. आणि एनर्जेटिकली आणि एन्जॉयमेंट ज्याला म्हणतो, जॉयफुलनेस असे शब्द सायकॉलॉजीमध्ये आम्ही वापरतो. तर तसं आपल्याला परिपूर्ण आणि संपृक्त असं आयुष्य जगता येऊ शकतं.